सुंदर अशी मृदंगाची साथ देण्याकरता हवप पंढरीनाथ महाराज पडतरे वाकेश्वर ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. दरवर्षी त्यांचीही सेवा आपल्या गावाला लावत असते. त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून खरं तर स्वागत करा. आजचा हा पहिला दिवस आहे आणि सुंदर अशी हार्मोनियमची साथ करण्याकरता आमचे अंकुश महाराज कदम आमलेवाडी, मी सुद्धा कदमांचे आणि आज हार्मोनियम वादक कदमांचे. कधी कधी असं होतं मी कदमांचे असते आणि पकवाज वादक कदमांचे असतात. आज हार्मोनियम वादक कदमांचे, ठीक आहे ना. त्यामुळे योगायोग खूप सुंदर आलेला आहे. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते आणि लोक माझ्यासाठी नवीन नाहीत बरं का. अगदी आशीर्वाद देणारी माझी वरिष्ठ मंडळी, ह्या लोकांच्या समोर मी लहानाची मोठी झालेली आहे आणि याला खटाव तालुका अगदी हमीनं सांगणारा आणि त्यांच्या डोळ्यासमोर वाढलेली ही मुलगी. त्यामुळं भजनाच्या शिकण्याच्या सुरुवातीपासून कीर्तनकार बनण्यापर्यंतचा माझा सगळा प्रवास ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळं या लोकांपुढे कीर्तन करत असताना आपल्या बाळाचे बोबडे बोलत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बोलण्याचा प्रयत्न नक्की करेन. जेवढं काही देवाच्या बद्दल सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण माझ्या साधू संतांनी, माझ्या ज्ञानोपरायांनी आणि माझ्या वारकरी संप्रदायानं दिलेला हा बहुमान आहे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे इथं बोलायला वेगळे कोणते विषय घ्यायची गरजच नाही. माझ्या साधू संतांचं एवढं मोठं भांडार आहे की ते काय सांगावं आणि आम्ही काय बोलणार हे नगण्य आहे महाराज. त्यामुळे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू, थोडंसं श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आज पहिला दिवस आहे. नामस्मरण रूपी अभंग आज आपण श्रवण करणार आहोत. थोडंसं गावामध्ये पाऊसही चालू आहे. पावसामुळे थोडी दिरंगाई होत असते गावामध्ये. मगाशी पाया पडणीही होती. अनेक लोक तिकडे गुंतलेले आहेत कारण त्यांचा तो आनंद आहे, त्यांना त्याचाही आनंद घ्यायचा आहे. आपल्यासाठी हा आनंद आहे. त्यामुळे जे देवाच्या प्रेमाची आहेत ती आज समोर येऊन बसलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. व्यासपीठ चालक आमचे हवप मोहन काळे महाराज, मंगल कोकाटे, जयश्रीताई भोसले हिंगणे अतिशय सुंदररित्या ही सर्वांचं मायबाप कौतुक करावं एवढं थोडं आहे. सर्व टाळकरी भजनी मंडळ असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाचे मी दर्शन घेते. सुंदर अशी आपली सेवा आहे. विनेकरी ताई असतील आणि आपण सर्व इथं उपस्थित असलेले पांडुरंग परमात्म्यावरती, ज्ञानोपरायावरती प्रेम करणारा हा समाज समोर बसलेला आहे. महाराज काय बोलावं, एका भक्ताचं गुण वर्णन करणारा हा भक्त असावा लागतो. देवाचं गुण वर्णन करण्याकरता सात्विक भक्त असावा लागतो. त्यावेळी मुखातनं देवाचं गुणगान बाहेर पडतं आणि महाराज गुणगान जरी मुखातनं बाहेर पडलं तरी ऐकणारा सुद्धा सात्विक भक्त असावा लागतो. कारण त्यालाच नामाची गोडी येते की महाराज ज्याला देव आवडतो आणि देवाबद्दल भाव असतो. म्हणून हा तुमचा भाव, तुमची भक्ती पुढे नेत असतो. म्हणून अजून काय सांगावं, जे नामदेव बना सांगतात, जे तुकोबराय सांगतात